सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी हबप ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा. काल 20 जुलै 2026 हा आपल्या भारतीय लोकशाहीतला काळा दिवस म्हणावा लागेल. कारण हजारोच्या संख्येने जे विद्यार्थी जंतर मंतरवर स्वतःच्या मागण्या घेऊन आंदोलन करण्यासाठी आलेले होते, त्या सर्व विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार, अमानुष मारहाण त्यांना करण्यात आली. तसं पाहिलं तर हा देश लोकशाही आहे का, किंवा कुठल्या लोकशाहीमध्ये आपण राहतो, हाच मुळात प्रश्न आहे. कारण जिथे प्रश्न विचारण्याचा सुद्धा अधिकार नाही, सरकारला प्रश्न विचारण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही, अशा लोकशाहीमध्ये आपण राहतो. आज पाहतोय आपण की दररोज 5000 सरकारी शाळा बंद होत आहेत. अशा लोकशाहीत आपण या ठिकाणी राहतो आहोत. आज आपण पाहतो की जर समजा प्रश्न विचारला, सरकारचा जाब विचारला, तर तुम्हाला देशद्रोही म्हणल्या जातं. ही अशी आपली लोकशाही आहे. आणि जे त्यांचे तळवे चाटण्याचे काम करतात त्यांना मात्र देशभक्त म्हणलं जातं. ही अशी लोकशाही आहे ज्या लोकशाहीमध्ये तुम्हाला कुठलाही अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला नाही. ही अशी लोकशाही आहे ज्या ठिकाणी धर्माच्या नावावर लोकांना केवळ भांडणं लोकांमध्ये लावले जातात, लोकांमध्ये वाद निर्माण केले जातात, जाती जातीमध्ये वाद निर्माण केले जातात आणि त्यावर राजकीय पोळ्या भाजल्या जातात. ही ती लोकशाही आहे ज्या लोकशाहीमध्ये खुनी बलात्कारी आज संसदेमध्ये खासदार आहेत, ते प्रशासन चालवत आहेत आणि सामान्य जनतेला मात्र त्यांचे हक्क अधिकार सुद्धा विचारण्याची हिंमत होत नाही आहे. आणि हे सगळं काही आज आपल्या लोकशाही म्हणणाऱ्या ज्या आपण पाहतो की भारताची राज्यघटना ही जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना आहे, जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे. आणि त्या संविधानावर चालणारी ही लोकशाही जी आहे ती धोक्यात आलेली आहे. एवढंच नाही तर आता हुकुमशाहीची वाटचाल ऑलरेडी सुरू झालेली आहे असंच आपल्याला म्हणता येईल. कारण काल आपण बघितलं ज्या पद्धतीने कालचं आंदोलन चिरडण्यात आलेलं आहे, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर अमानुष असे अत्याचार करण्यात येत आहेत. मी तर अक्षरशः ते जे अश्रुधुरांचे जे नळकांडे होते त्यामध्ये सुद्धा काहीतरी मिक्स केलं गेलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते फवारण्यात येत आहे. आणि जे जवान त्या ठिकाणी उपस्थित आहेत, जी फोर्स त्या ठिकाणी उपस्थित आहे, आपण जर बघितलं तर त्यांच्या अंगावर वर्दी आहे पण त्यांना बॅच नाही आहेत. म्हणजे हे कुठले लोक आहेत जे त्या ठिकाणी येऊन मुलांवर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करत आहेत. किती लोक त्यामध्ये जखमी झालेले आहेत, काल आपण पाहिले रक्तबंबाळ झालेले आहेत. तुम्ही सांगा, नीट सारख्या परीक्षेमध्ये मुलांची काय मागणी आहे की नीट सारख्या परीक्षेमध्ये प्रचंड प्रमाणात, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर घोटाळा होतो, पेपर लीक होतो, TETचा पेपर लीक होतो आणि असं असताना म्हणजे तुम्ही पहा नीट हा पेपर कोणता आहे ज्यासाठी मुलं 3-3, 4-4 वर्ष प्रिपरेशन करतात आणि प्रचंड मेहनत घेतात. असं असताना तो पेपर लीक होतो आणि त्यानंतर अनेक मुलांच्या आत्महत्या होतात. अनेक पालकांकडे काहीच पर्याय राहत नाही. वेळेवर तो पेपर लीक होतो आणि त्यांचा मुलांच्या मानसिकतेचा, त्या ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांच्या पालकांच्या मानसिकतेचा कुठलाच विचार करायला शासन तयार नाही. एवढंच काय, जी TET म्हणजे पात्रता परीक्षा आहे शिक्षकांसाठी, तिचाच पेपर लीक होतो. यापेक्षा वेगळं दुर्दैव ते काय असणार आहे. आणि असं असताना सुद्धा हे जे आंदोलन होतं, विद्यार्थ्यांच्या मागण्याच तेवढ्या होत्या की नीट पेपर फुटीमध्ये जे कोणी जबाबदार आहेत त्यांना सगळ्यांना तुम्ही बडतर्फ केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. एवढंच नाही तर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मग साधी गोष्ट आहे. आपल्याला तर एवढी मोठी परंपरा लाभलेली आहे. आपल्याला माहीत आहे लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये रेल्वेचा अपघात झाला या छोट्याशा कारणावरून त्यांनी रेल्वे प्रशासनाचा, स्वतःचा रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. अशी उदाहरणं आपल्याच देशामध्ये आहेत. असं असताना सुद्धा, एवढं सगळं घडून गेल्यानंतर सुद्धा आज शिक्षण मंत्री जे आहेत ते राजीनामा द्यायला तयार नाहीत. आणि उलट काय केलं जातंय की हे आंदोलनकर्ते जे विद्यार्थी आहेत त्यांनाच अतिरेकी म्हणून संबोधलं जात आहे. काल आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं आहे की ते जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सगळे हौशे नवशे गौशे लोक आहेत, त्यामध्ये नीट काय आहे हे माहीत नसणारे सुद्धा लोक आहेत. तर असं नाही, यांना फक्त
काय वाटलं होतं माहिती आहे का, की आम्ही जो काही धर्माचा वाद, आम्ही जो काही रामाचा वाद, आम्ही जो काही मस्जिदीचा वाद, जो काही जिहाद, लव जिहादचा वाद, याच्यातच तरुण गुरफटलेले आहेत. या देशातला तरुण जागा नाहीच आहे. मग आपण काहीही केलं तर चालतं, कसंही वागलं तर चालतं, हे त्यांना वाटलं होतं. पण तसं नाही. कालच्या आंदोलनावरून हे लक्षात आलेलं आहे की या देशातली तरुण पिढी जागी आहे आणि ती विचार करू शकते, ती सरकारला जाब विचारू शकते. आणि अनेक लोकांनी या अगोदर भाकीत केलं होतं की 21व्या शतकामध्ये भारत हा निश्चितच म्हणजे भारत देश हा जो आहे तो महासत्ता होऊ शकतो. आणि तो कशाच्या जोरावर होऊ शकतो हे भाकीत काही वर्षांपूर्वी केलेलं आहे. म्हणजे कमीत कमी 100-1 वर्षापूर्वी म्हणा, 50-75 वर्षापूर्वी तर निश्चितच की भारत हा महासत्ता होऊ शकतो. आणि ज्याला आपण म्हणतो आपले जे विश्वगुरू म्हणतात ते की आम्ही विश्वगुरू होणार आहोत, तर ते खरोखरच भाकीत होतं. ते कशाच्या जोरावर केलेलं होतं? स्वामी विवेकानंद यांच्या एका पुस्तकामध्ये मी वाचलं की 21व्या शतकामध्ये भारताची लोकसंख्या ही जगातल्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश असेल आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या ही तरुणांची असेल. म्हणजे जगामध्ये कुठल्याच देशामध्ये एवढी तरुणांची संख्या नसेल जेवढी तरुणांची संख्या भारतामध्ये असेल. आणि ती पाहिजे तसा बदल स्वतःच्या राष्ट्रामध्ये करून आणू शकते, कारण ही शक्ती केवळ आणि केवळ तरुणांच्या मनगटामध्ये असते. हे स्वामी विवेकानंदांनी ओळखलेलं होतं. मग या देशामध्ये तरुणांची संख्या प्रचंड असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे, हे त्यावेळी त्यांनी ओळखलं होतं आणि त्यावरून हे विधान केलेलं होतं. पण दुर्दैवाने हे जे तरुण पिढी आहे ती कुठेतरी भरकटली आहे असं मधल्या काही वर्षामध्ये आपल्याला वाटत होतं. पण आता कालचं आंदोलन पाहिल्यानंतर मात्र निश्चितच असं वाटतं की या देशातली तरुण जे आहे तो जागा आहे. आणि या पद्धतीने आपण पाहतोय की तो सरकारला जाब विचारायला सुद्धा तयार आहे. काल एवढे अत्याचार झाल्यानंतर सुद्धा मुलं तिथून हटले नाहीत, तरुण तिथून हटलेले नाहीत. शासनाला जाब विचारणार, त्यानंतर राजीनामाच घेणार, ते एवढं मात्र निश्चित आहे. अशा परिस्थितीत हे वेगवेगळे षडयंत्र यांचे चालूच आहेत. अजूनही आपल्या देशाचे पंतप्रधान, आपण पाहतो कालचं जे आंदोलन आहे जगभर त्याच्या बातम्या पसरलेल्या आहेत, जगभर ते व्हिडिओ व्हायरल होत आहेत, प्रचंड टीका भारत सरकारवर होत आहे. पण असं असताना सुद्धा आपण पाहतो की कुठल्याही परिस्थितीत अजूनही आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे अजूनही समोर आलेले नाहीत किंवा त्यांनी स्वतःचं मत अजूनही व्यक्त केलेलं नाही. ही खरोखरच खूप गंभीर बाब आहे. कारण आपण पाहतो की आपल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य, नंतर शिक्षण आणि आरोग्य याची त्याला जोड देण्यात आली होती. म्हणजे शिक्षण ही आपली प्राथमिक गरज आहे. असं असताना या देशामध्ये शिक्षणाला मात्र दुय्यम स्थान दिलं जात आहे किंवा कुठल्याही पद्धतीनं कशा पद्धतीनं या देशातला तरुण जो आहे तो व्यसनाधीन झाला पाहिजे, तो शिक्षणापासून दूर राहायला पाहिजे, तो नोकऱ्यापासून दूर राहायला पाहिजे. कारण तो जर शिकला तर तो विचार करायला लागेल आणि विचार जर केला तर तो प्रश्न विचारायला लागेल. म्हणून या देशामध्ये जाणीवपूर्वक ही खेळी केली जाते की शिक्षणापासून मुलं कशी दूर राहतील. आपण पाहतो अनेक काही लोक आहेत ज्यांचे आडनाव वाजपेयी आहेत, फडणवीस असतील किंवा अजून काही असे आहेत, ठराविक शास्त्री असेल, अशा काही मुलींना कुठलीही परीक्षा न देता IAS ची पदवी देण्यात आलेली आहे. तुम्ही सर्च करा गुगलला, तुम्हाला लिस्ट मिळेल. आत्तापर्यंत किती असे मुली आहेत ज्यांना IAS च्या पदव्या घरी नेऊन देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना IAS पदी नियुक्त करण्यात आलेला आहे. म्हणजेच आपण पाहतो एकीकडे आजचा तो तरुण आहे तो MPSC UPSC मध्ये 5-5, 7-7 वर्ष स्वतःच्या आयुष्यामधले घालत आहे. पण असं असताना मात्र या ठिकाणी काही लोकांना डायरेक्ट त्या पदव्या दिल्या जातात. हे अतिशय गंभीर आहे आणि हे तरुणांनी ओळखलंय. फक्त एक एवढं म्हणजे माझं म्हणणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की हे जे काय आहे ते चालू राहिलं पाहिजे. कारण या देशातला तरुण जो आहे तो जागा आहे एवढं मात्र निश्चित आहे. या तरुणांना दिशा देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये मग अभिजित दिपके असतील किंवा सोनम वांगचुक असतील, कोणीही असो व्यक्ती, पण या आजचा जो पेटलेला तरुण आहे त्याला योग्य अशी दिशा देणं आणि शांततेच्या मार्गाने स्वतःचं आंदोलन चालू ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.